नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांच्याकडे गणपती बाप्पा येतात. तर घरी बसल्या बसल्या आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करू हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज आपल्याबरोबर आहेत विक्रांत गुरुजी, जे आपल्याला संपूर्ण माहिती पूजेची सांगणार आहेत. आणि तुम्ही जर का घरी असाल तर तुम्ही आमच्याबरोबर पूजा करू शकता, जेणेकरून काही गोष्टी कळल्या नाहीत तर गुरुजी आपल्याला सांगतात. पूजेला लागणाऱ्या साहित्यांची यादी. आपण गणपती पूजा सुरुवात करताना पुरुष असेल तर त्याने स्वतःला गंध लावून घ्यावं, स्त्री असेल तर तिने हळद कुंकू लावून घ्यावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु. आपण ही पूजा पूर्णतः नाही तरी 95% पर्यंत मराठीत आणि 5% संस्कृत असेल. काही ठिकाणी आपल्याला मराठीत मंत्र उपलब्ध नाही, म्हणून 5% आपण संस्कृतचा वापर करणार आहे. थोडासा वेळ त्यामुळे जास्त लागू शकतो मराठीत असल्यामुळे. पहिल्यांदा मूर्ती जेव्हा पूजेला ठेवायच्या आधी मूर्तीच्या पाटाखाली किंवा मूर्तीखाली तांदूळ ठेवावे. ते तांदूळ स्वस्तिक काढणं जमणार असेल तर स्वस्तिक काढावं, किंवा कुठली तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी असेल तर तांदूळाची रांगोळी काढून तिच्यावर हळद कुंकू त्या तांदूळावर थोडेसे व्हावे आणि मग त्याच्यावर पाठ. ह्याच्यात परत काही ठिकाणी कुलदेवतेला आधी 2 विड्याची पानं, नाणं, सुपारी आणि 1 नारळ असं घरच्या देवांना आणि कुलदेवतेला दिलं जातं. ठीक आहे. पहिल्यांदा असं म्हणजे खूपदा कमी असं होतं की गुरुजींच्या कडचे पैसे वापरले जातात. हे अशा प्रकारे घराच्या देवांसमोर ठेवायचं आहे आपल्याला आणि आशीर्वाद घ्यायचा. घरातल्या देवांचा आशीर्वाद घ्यायचा. आपल्यापेक्षा जे मोठे असतील त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा. त्याच्यानंतर आचमन करायचे. 3दा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 4थ्यांदा सोडायचं. गोविंदाय नमः. परत 3दा पाणी प्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पूजा सुरू करताना आपण 2दा असं पाणी पितो, म्हणजे 3दा असं 2दा पाणी प्यायचं, 4थ्यांदा सोडायचं असतं. याला द्विराचम्य म्हणतात. याच्या पुढे 24 नावं घ्यायची आहेत. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, आमनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. त्याच्या पुढे देवता नमस्कार. आपण देवता नमस्कार पूर्णतः मराठीत घेतो. श्री महागणपतीला नमस्कार, इष्ट देवतांना नमस्कार, कुलदेवतेला नमस्कार, ग्रामदेवतेला नमस्कार, गृहदेवतेला नमस्कार, सर्व देवतांना नमस्कार, सर्व ब्राह्मणांना नमस्कार, चालू कार्यातील मुख्य देवतेस नमस्कार, सूर्यादी नवग्रह देवतांना नमस्कार. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाश, गणाधिप, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन ही 12 नावे विद्या शिक्षणाच्या आरंभी, विवाहात, प्रवेशाच्या वेळी, बाहेर पडताना, युद्धप्रसंगी, संकटाच्या वेळी जो म्हणेल किंवा ऐकेल त्यास विघ्न उत्पन्न होत नाही. पांढरे वस्त्र धारण करणारा, तेजस्वी, चंद्राच्या कांतीचा, 4 हातांनी युक्त, प्रसन्नमुख अशा परमेश्वराला सर्व विघ्नांच्या शांतीकरता मनात आणावे. सर्व मंगलांना मंगलप्रदता देणारी, शुभ सर्व कार्य सिद्ध करणारी, संरक्षण करणारी, 3 डोळे असलेली, गौरवर्णयुक्त आणि परमेश्वराच्या आश्रयाने असणारी अशा देवीस नमस्कार. ज्याच्या मनात सर्व मंगल स्थान परमेश्वर असतो त्यांना नेहमी कोणत्याही कार्यात अमंगलाचे नाव सुद्धा काढावयास नको. परमेश्वराचे पदकमल आठविणे हीच शुभ वेला, चांगला दिवस, ग्रहबल आणि चंद्रबल होय. ज्यांच्या अंतःकरणात कृष्ण भगवान आहे, ज्यांना लाभ व जय प्राप्त होतो त्यांना पराजय कुठला. विनायक, गुरु, सूर्य, ब्रह्मा, विष्णू, महादेव, सरस्वती व गणपती यांना प्रथम नमस्कार असो. मनातील इच्छा पूर्ण होण्याकरिता सूर व असुर हे ज्यांची पूजा करतात त्या विघ्नहर्त्या गणपतीला माझा नमस्कार असो. सर्व कार्यात त्रैलोक्याचे जे ईश्वर ब्रह्मा, महेश व विष्णू हे आम्हाला सिद्धी देवोत.
प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला जे विधी करायचे आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार असल्यामुळे आपण धातूची मूर्ती किंवा धातूची मूर्ती नसेल तर सुपारीचा वापर करणार आहोत. त्यामुळे एक सुपारी घेऊ, ती 2 विड्यांच्या पानावर तिला गणपती म्हणून तिच्यावर आपण ते उपचार वाहणार आहोत. गणपतीचे ध्यान. भाद्रपद महिना कन्या राशीत चंद्र आहे, सूर्य सिंह राशीत आहे, देवगुरु आहे व बाकीचे ग्रह आपापल्या राशीवर स्थित आहे. अशा काळी संकल्प. आता इथे हातात अक्षता घ्यायचे, उजव्या हातात अक्षता घेऊन त्याच्यावर असा हात डावा, उजव्या हातात अक्षता घेऊन असा हात ठेवायचा. मला वेद, स्मृती, पुराणे यामध्ये सांगितलेले फल प्राप्त होण्याकरिता आमच्या कुटुंबासहित सर्व परिवारास मनुष्य, पशु आदी करून सर्वात शांती, स्थैर्य, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य याच्या अभिवृद्धी करता सर्व ऐहिक उत्कर्षाकरिता आणि परमेश्वर प्रीत्यर्थ विष्णू, शंकर, गणेश, सूर्य देवी यांची यथाप्राप्ती पदार्थांनी ध्यान, आव्हानादी 16 उपचारांनी परमेश्वर प्रीत्यर्थ गणपती, पार्थिव गणपती प्रीत्यर्थ ध्यान, आव्हानादी 16 उपचारांनी पुराणोक्त मंत्रांनी पूजा करतो. तसेच पूजेच्या अंगभूत असणारे आसनादी विधी तसेच कलश, शंख, घंटा इत्यादी पूजेच्या साधनांचे पूजन करतो. आता हातातल्या अक्षता तामणात सोडून द्यायच्या, एक पळी पाणी तामणात सोडायचं. गणपती पूजन करायचे. आता पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी याचा अर्थ मी प्रथमतः गणपतीचे स्मरण करतो. हे सोंड वळवलेल्या विशाल शरीराच्या व तेजपूजक गणनायका माझ्या कार्यातील विघ्ने दूर कर. गणपतीला नमस्कार असो. आसन विधी. मगाशी आपण सांगितलं आसनावर पळीत थोडस पाणी, ते आसनावर पळीत थोडस पाणी घेऊन काही जण शिंपडतात, काही जण शिंपडत नाहीत. ते पाठभेद आहे इथे की काही जण पाणी शिंपडतात, काही जण पाणी शिंपडत नाहीत. थोडस आसनावर पाणी शिंपडून घ्यायचं. आसनाला नमस्कार करून घ्या. खाली हात हातला आसनावर आता उभं राहायचं. पृथ्वी या मंत्राचा मेरुपृष्ठ हा ऋषी, कुर्म ही देवता आणि सुतल हा छंद आहे. आसना करता उभे. हे पृथ्वी, तू सर्व लोकांना धारण करतेस व विष्णूने तुला धारण केली आहे. तू मला धारण कर आणि माझे आसन पवित्र कर. जी भूते माझ्या सर्व सभोवती संचार करतात, जी भूते माझ्या आसन भूमीवर स्थित आहेत आणि जी भूते मला विघ्न करतील ती सर्व शिवाच्या आज्ञेने दूर जावो. भूते, पिशाच वगैरे उपद्रव करणारे सर्व दूर दिशेत जावं. सर्वांच्या अवरोधेनं मी पूजेस सुरुवात करतो. कलशाची पूजा करायची. कलशावर हात ठेवायचा. अजून एक कलश आहे का? हो पप्पा. तेव्हा एक कलश ठेवलेला असताना जे आहे ते आता आपण करून घेऊ आणि मग दुसरा कलश आल्यावर ते पण सांगतो. हे कलश आहे असं आपण करूया. कलशाच्या मुखाच्या ठिकाणी विष्णू, कंठेचे ठिकाणी रुद्र व मुळाच्या ठिकाणी ब्रह्म आणि मध्यभागाच्या ठिकाणी ब्राह्मी, वैष्णव इत्यादी मातृदेवता प्राप्त होत. सर्व समुद्र, सप्तद्वीपांनी युक्त असणारी पृथ्वी, षडगांसहित असणारे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद कलशामध्ये प्राप्त होत. आरोग्य, मनाला शांती आणि शरीराला आरोग्य देणारी गायत्री आणि सावित्री माझ्या देवपूजेकरिता सर्व पापांचा नाश करणाऱ्या होत. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, कावेरी या नद्या माझ्या पूजेच्या उदकात प्राप्त हो. कलशास नमस्कार. सर्व उपचारांकरिता गंधाक्षत पुष्प समर्पण करतो. काही जण कलशावर नारळ ठेवतात, नुसत्या कलशाची पूजा करतात. त्या कलशाकरता पण हेच म्हणायचे, पण त्या कलशामध्ये अक्षता वा, त्या दुसऱ्या कलशामध्ये अक्षता घाल. गंध घाल, थोडस हळद घाल, कुंकू, 2 दुर्वा,
आणि हा नाग, आणि या कळशाला बाहेरनं गंध लावायचा, हळद कुंकू अक्षता फुलवायचं. याला वरून समजून काही जणांकडे पूजा करण्याची पद्धत आहे. ह्याच्यामध्ये आपण आंब्याचे डहाळे आणि आंब्याचे डाळे, हा, हो, आंब्याची डहाळे, एक नाणं, एक सुपारी, आंब्याची पानं आणि नारळ, एवढं ह्याला वरून म्हणून पूजा करण्याची प्रथा आहे. शंखपूजन. हो हो धुवून घेतात काही जण नुसते ठेवतात. इथे पण पाठ वेद आहेत. काही जण नुसते ठेवतात शंख, काही जण शंखाला पाण्याने धुवून घेतात. शंखाच्या धुतल्यावर त्या शंखाच्या आतमध्ये पाणी पाहिजे. त्यानंतर शंखाला गंध, हळद कुंकू एवढंच व्हायचं. हळद कुंकूने फुल व्हायचं. अक्षता शंखाला वाहत नाही. फुल शंखात चंद्र, सूर्य व वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा, सरस्वती इत्यादी पृथ्वीवरील तीर्थे विष्णूच्या आज्ञेने वास करतात. म्हणून प्रथम त्याची पूजा करावी. हे पांचजन्य नावाच्या शंखा देवांनी समुद्राचे मंथन केले तेव्हा तू येथे उत्पन्न झालास आणि विष्णूने तुला हातामध्ये धारण केले. असा तू श्रेष्ठ आहेस. तसे तू आम्हाला कर. म्हणून तुला नमस्कार करून गंधफूल वाहतो. घंटापूजन. घंटेला वाजवून घ्यायची घंटा. घंटेचा नाद असुर शक्ती आजूबाजूची नष्ट व्हावी त्यासाठी केले जातो. हे घंटे देवाच्या आगमनाकरिता व राक्षसांना दूर करण्याकरिता तू नाद कर. घंटेला हळद कुंकू अक्षता फुलवायचं, गंध पण लावायचा. त्याचप्रमाणे दिव्याचं पण पूजन करून घ्यायचे. दिव्याला पण हळद कुंकू आणि एक फुल घ्यायचं, ते गंधात बुडवायचं, हळदीत बुडवायचं, कुंकात बुडवायचं आणि अक्षता. दिव्याला हे आपण फुलाला लावून यासाठी करतो की दिव्याच्या आतमध्ये या वस्तू घालता येत नाहीत, म्हणून फुलाला लावून आपण दिव्याला ते बाहेरनं देणार आहोत. हे दीपदेवते, तू ब्रह्मरूप आहेस. तू सर्वांपेक्षा तेजस्वी आहेस आणि कधीही क्षीण न होणारी आहेस. मला आरोग्य आणि पुत्र देऊन माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीपदेवतेला नमस्कार करून गंधपुष्प व्हावे. इथे आपण कशाचं, शंखेचं, घंटेचं पूजन केले आहे. सगळ्याला, शंखाला सोडून बाकी सगळ्यांना, कळशांना पण बाहेरनं गंध अक्षता फुल व्हायचं आहे. काही जण फक्त गंध लावतात. कलश असं करायच्या अगोदर इथे स्वस्तिक करून घ्यायचं. स्वस्तिक करून. आता ज्या कशावर आपण हात ठेवून मगाशी मंत्र म्हटला त्या कशातलं पाणी घ्यायचं, पळीमध्ये घ्यायचं आणि तुळशी पत्राने किंवा बिल्व पत्राने पूजेच्या सर्व साहित्यावर किंवा दुर्वेने पूजेच्या सर्व साहित्यावर स्वतःवर शिंपडून घ्यायचं. गणपती बाप्पावर नाही ना, मूर्तीवर पण. अपवित्र किंवा पवित्र असा जो कोणी विष्णूचे स्मरण करेल तो सर्व तऱ्हेने शुद्ध होतो. पाण्याने पूजा द्रव्ये आणि स्वतःचे शरीर यांचे पोषण करावे. इथे हे झाल्यावर आता आपण इथे देवाची, गणपतीची प्राणप्रतिष्ठा, म्हणजे मूर्ती ही मातीची होती आतापर्यंत, आता आपण तिच्यात देवत्व आणणार आहोत म्हणून तिच्यासाठी प्राणप्रतिष्ठा करतो. आता इथून घ्यायचं पाणी? आता पाणी नाही घ्यायचं. आता दुर्वा घे, दोन दुर्वा. ह्या दुर्वा थोड्याशा तुपात बुडवून घ्यायच्या आणि देवतेला काजळ लावतो तसं देवाच्या दोन डोळ्यांना या दुर्वा लावायच्या आहे. थोड्याशा तुपात बुडवून घ्यायच्या. हे डोळ्यांना असं लावायचं. आणि देवाच्या इथे दुर्वा लावून ठेवायच्या. डावा हात स्वतःच्या छातीवर ठेवायचा जिथे आपलं हृदय आहे आणि रीम असा उच्चार करायचा 15 वेळा. रीम किंवा ओम.
प्रणवादी उपचारानंतर आपण देवत्व आलंय असं हे करू. आणि हे सोडून दुर्वा पाठ आंबाचं. आता लहान बाळ जसं रडतं तेव्हा जन्माला आल्यावर त्याला पहिले दूध पाजलं जातं, तसं देवाला आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा इथे. दुष्टाचा संहार करणारा, शरीराने बळकट असणारा, अत्यंत तेजस्वी अशा हे गणेशा, माझ्या सर्व कार्यातील विघ्ने तू दूर कर. आवाहन करायचे इथे. हे देवश्रेष्ठा तेजोमय जगाच्या अधिपते, मी करीत असलेली पूजा आपण स्वीकारा. आवाहना करता फुलवा. देवाच्या पायाशी वा. आवाहना करता पुष्पांजली अर्पण करावी. आसन. आता हातात अक्षता घे. हे देवादी देवार, आपण देवाला रत्नजडित सिंहासन देत आहोत अशी कल्पना करायची मनामध्ये, आणि देव जिथे बसलाय तिथे अक्षता व्हायच्या. पाटावरती का इकडे? पाटावरती किंवा दोन्ही ठिकाणी व्हायच्या. मूर्तीचा जो गाभा आहे तिथे पण आणि पाटावरती पण. हे देवादी देवा, रत्नजडित सिंहासन सुखाने बसण्याकरिता घ्या. आसन अर्पण करतो. पळीत पाणी घ्या. हे पाणी देवाच्या पायावर दुर्वेने शिंपडायचं. हे देवाच्या पायावर पाणी शिंपडले. सर्व जगाला सुख देणारे हे ईश्वरा, पाय धुण्याकरिता पाणी भक्तीने समर्पण केले आहे, ते आपण स्वीकारावे. हे लोकनाथा, आपणास नमस्कार असो. पाय धुण्याचे पाणी अर्पण करतो. देवाचे पाय धुवायचे. सामना सोडून दे. किती वेळ आहे अजून? 5 दुसरं ते भांड आहे बघ. काय भांड आहे? सुपारी आहे, नाणं आहे आणि कपूर. कपूर थोडा, आणि थोडासा कपूर आहे. भीमसेन कपूर असेल तर तुम्ही ते करू शकता. हे पाणी देवाच्या हातावर शिंपडायचं दुर्वेने. हे देवादी देवा, मी आपणास नमस्कार करतो. हे जगाच्या आधारात तुम्ही आमचे अर्धे स्वीकारा. उजव्या हातावर शिंपडायचं. अर्धे अर्पण करतो. तामणास सोडून दुर्वा, तामणास सोडून दे. पांडुरा ठेवून दे. परत दुसरी दुर्वा घे आणि ते पाणी ठेवून दे खाली. ग्लास पाणी ठेवून. आता त्या पाण्याचं काम नाही. परत दुर्वा घे. पळीत साधं पाणी घे आणि हे साधं पाणी देवावर शिंपडायचं आचमन. हे गंगेचे कापराचा वास लावलेले पाणी उजव्या हातावर, देवाच्या उजव्या हातावर पाणी प्यायला देतोय. हे गंगेचे कापराचा वास लावलेले पाणी हे जगन्नाथा, मी भक्तीपूर्वक आपणास चूळ भरण्यास समर्पण करीत आहे. चूळ भरण्याकरिता पाणी अर्पण करतो. देवाला पाणी अर्पण करावे. आता स्नान. हे पळीचं पाणी टाकून दे तांब्यात. परत साधं पाणी घे. दुर्वा घे. पूर्ण मूर्तीवर थोडस शिंपडायचं. इथे काही जण मूर्ती पण वापरतात. मूर्ती असेल तर छोटी पूजेची मूर्ती असेल तर त्या पूजेच्या मूर्तीवर हे विधी केले जातात. आहे का मूर्ती? ते हलवू शकणार नाही गणपती बाप्पाची आहे ना. सुपारी घेऊ आपण. हा सुपारी घे. इथे पान ठेवू का खाली? हा ठेव. आपण छोटी गणपती बाप्पाची मूर्ती नाहीये तर आपण ती सुपारी आणि सुपारी ठेवलेली आहे. सुपारी ठेवते. तिला स्नान घाल. गंगा सरस्वती रे वा नर्मदा पयोष्णी यांच्या पाण्याने तुला मी स्नान घालीत आहे. तू शांती दे. स्नानासाठी पाणी अर्पण करावे. त्यानंतर तांबणामध्ये मूर्ती घ्यावी. गणपतीची मूर्ती घ्यावी. काही जण जी धातूची मूर्ती वापरतात ती. धातूची मूर्ती नसेल तर आपण या मुख्य मूर्तीवरच आपण तो सगळे दुर्वेने अभिषेक करणार आहोत. ठेव. आपण मूर्ती नाही म्हणून सुपारी ठेवतोय. मूर्ती नाही म्हणून सुपारी ठेवलेली आहे. तिच्यावर एक पळी पाणी वा. गंगा सरस्वती रेवा नर्मदा पयोष्णी यांच्या पाण्याने तुला मी स्नान घालत आहे. तू शांती दे. स्नानासाठी पाणी अर्पण करावं. या स्नानामध्ये उपस्नान म्हणून पंचामृताचं स्नान येतं. तर पंचामृत घेऊन हे मंत्र सगळे मग घालणार आहोत. स्नान करावे. पयोदती दूतांचे व मधु शर्करायुतम पंचामृतेन स्नपनम क्रियता परमेश्वर. ह्या एका मंत्रानेच
5 वेळेला पंचामृत वाहून घेऊन त्याच्यानंतर शुद्धोदकाने स्नान घालावं. प्रत्येकाचा वेगळा मंत्र सुद्धा आहे. हो, आपण ते मगाशीच हे करतो. स्नान झालं याच्यानंतर पूर्वपूजा येते. परत पंचामृत झाल्यानंतर साध्या पाण्याने स्नान घालून ती मूर्ती परत साध्या पाण्याने स्नान घालायचं नाही, पळीनेच तसं अभिषेक नको घालू. पंचामृत स्नान झाल्यानंतर साध्या पाण्याने स्नान घालून ती मूर्ती पुसून इथे वरती धातूची मूर्ती या पार्थिव मूर्तीच्या म्हणजे मातीच्या मूर्तीच्या शेजारी ठेवावी. हे खाली पान सुपारी खाली पान ठेवावं त्याच्या. त्यानंतर त्याला गंध लावावं, हळद कुंकू व्हावे, फूल व्हावं, अक्षता व्हाव्या. निरांजनाने ओवाळावं. निरांजनाने ओवाळ. इथे निरांजनाने ओवाळून झाल्यावर आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणार आहोत. चौकोन आखायचा पाण्याचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. इथे 6 मंत्र आहेत. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पाणी किती वेळा फिरवायचं? एकदा फिरवायचं. पाणी एकदा फिरवायचं आणि देवाला 6 वेळा घास भरवतोय अशी ऍक्शन करायची. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आपण जेवताना पाणी पितो तसं देवाला पाणी लागतं, म्हणून नैवेद्यामध्ये पाणी समर्पय. एक पळी पाणी मध्ये सोडून द्यायचं. परत पाणी फिरव. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. हे झाल्यानंतर 3 पळ्या पाणी हातावरून सोडून द्यायचं. उत्तरापोषणम म्हणजे जेवण झाल्यावर हात धुतो आपण ते. उत्तरापोषणम हस्तप्रशालन म्हणजे चूळ भरली, हात धुतले, मुख धुतलं, मुखप्रशालन. आणि हे झाल्यानंतर करो दर्शनार्थ चंदन, एक फुल घेऊन चंदन म्हणजे देवाच्या हाताला आपण चंदन लावतोय. इथे सुपारीवर आणि त्या मूर्ती कुठेवर सुपारी. आणि इथे आपली पूजा पूर्ण. इथे एका विड्यावर पाणी सोडायचं. विडा देवासोबत 2 विड्याची पानं, त्याच्यावर 1 नाणं आणि सुपारी. आपण देवाला विडा देतोय. आणि हे याच्यावर पाणी सोडायचं. एकदाच. मुखवासार्थे उगी फल तांबूल दक्षिणांचे समर्पयामी. मुखवासासाठी आपण विड्याचं पान देवाला देत आहोत. हातावरनं 1 पळी पाणी सोडून द्यायचं. अनेन पूर्वाराधनेन श्री पार्थिव महागणपती प्रियताम. आपण आता याच्यानंतर अभिषेक करणार आहोत. प्रणम्य शिरसा देवम हे स्तोत्र म्हणून देवावर अभिषेक करायचा. मूर्ती तामणात घे. पुन्हा ही ना ही मूर्ती तामणात घे. त्या आधी दोन्ही ही ते मूर्ती ही फुलं काढून घ्यायची, त्याचे वास घ्यायचा त्याचा, आणि मूर्ती मग तामणात घ्यायची. आणि फुलं तिकडे उजव्या बाजूला ठेवून द्यायची. ही फुलं परत वापरायची नाहीये. मूर्ती घ्यायची तामणात, त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. इथे आपण प्रणम्य शिरसा देवम हे स्तोत्र म्हणून अभिषेक करूया. अभिषेक पूर्ण झालाय असं आपण आता समजूया, कारण वेळेचा अभाव आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पुसून घ्यायची. मूर्ती व्यवस्थित पुसून परत त्या जागेवर ठेवायची. तिला कापसाचं वस्त्र व्हायचं. मोठ्या मूर्तीला व्हायचं का लहान का दोन्ही? दोन्ही मूर्त्यांना वस्त्र व्हायची. सर्व भूषणामध्ये श्रेष्ठ लज्जा निवारक अशी मी तयार केलेली 2 वस्त्रे आपण स्वीकारावीत. वस्त्रे अर्पण करतो. याच्यानंतर वस्त्रानंतर जानवं व्हायचं. देवदेव नमस्ते सुताईमा भवसागरात ब्रह्म सोतरी पुराण पुरुषाला यज्ञ पैत्र समर्पण. पानाचा विडा
देवादिदेव आपणास माझा नमस्कार असो, भवसागरापासून माझे संरक्षण करा. हे पुरुषोत्तमा, उत्तरीयासह यज्ञोपवीत आपण ग्रहण करा. यज्ञोपवीत अर्पण करतो. देवाला यज्ञोपवीत व्हावे. झालं ना. मूर्त्यांना गंध लावायचा. हे शूरश्रेष्ठा, केशराने युक्त दिव्य उत्तम प्रकारचा सुवास असलेले अत्यंत आल्हाददायक चंदन आपण विलेपनाकरिता स्वीकारा. गंध अर्पण करतो. अक्षता व पुष्पे. अक्षता आधी. पांढऱ्या शुभ्र आणि कुंकुम लावून सुशोभित केलेल्या अक्षता मी भक्तिपूर्वक देतो. हे परमेश्वरा ग्रहण करा. अक्षता अर्पण करतो. फुलवा. हे प्रभू, मालती आदी अतिशय सुवासिक फुले मी आपल्या पूजेकरिता आणली आहेत. त्याचा स्वीकार करा. फुले वाहतो. दुर्वा पण वाहतो. मस्तकावर ठेवलं तरी चालेल. दोन दुर्वा. त्याच्यानंतर आता आपण देवाचे अंग आहेत त्यांची पूजा करणार आहोत. त्याला अंगपूजा म्हणतात. हातात अक्षता घ्या आणि मी सांगतो त्या त्या ठिकाणी वाज. पायावर व्हायची आहे. गणेश्वराय नमः पाद्य पूजयामि. ढोपरावर व्हायची आहे. विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि. मांड्यांवर व्हायचे. आखोवाहनाय नमः उरु पूजयामि. कमरेवर व्हायचे. हेरंबाय नमः कटी पूजयामि. बेंबीवर व्हायचे. कामारी सुनवे नमः नाभी पूजयामि. पोटाच्या भागावर व्हायचे. लंबोदराय नमः उदर पूजयामि. स्तनांवर व्हायचे. गौरी सुताय नमः स्तनो पूजयामि. छातीवर व्हायचे. गणनायकाय नमः हृदय पूजयामि. स्थूलकर्णाय नमः कंठ पूजयामि. स्कंदाग्रजाय नमः स्कंदो पूजयामि. खांद्यांवर. हातांवर व्हायचे. पाशहस्ताय नमः हस्तान पूजयामि. मुखावर व्हायचे. गजवक्त्राय नमः वक्त्र पूजयामि. कपाळावर व्हायचे. भाल. विघ्नहर्ते नमः ललाट पूजयामि. मस्तकावर हे मुकुट आहे तिथे. सर्वेश्वराय नमः शिर पूजयामि. सर्वांगावर व्हायचे. पूर्ण अंगावर. गणाधिपाय नमः सर्वांग पूजयामि. याच्यानंतर आपण पत्री वाहणार आहोत. पत्रींची नावं घेतो मी आणि त्यानंतर संस्कृत मंत्र आहेत ते पण वाचतो. मधुमालती, माका, बेल, पांढरी दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, दोरली, कण्हेर, रुई, अर्जुन, साधडा, विष्णुकांत, डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ती एवढे पत्रे वाहिल्या जातात. आणि तुम्हाला ह्या पत्री असतील तुमच्याकडे, संस्कृत मध्ये नावं येत नाहीयेत तर गणपते नमः म्हणायचं आणि एक एक पत्री व्हायची. पत्रीचं नाव येत नाही तर मराठीत त्याचं नाव घ्यायचं. जसं आता मी म्हटलं गणपती नमः मधुमालती, गणपती नमः माका. माका वाहतो मी, मधुमालतीचं पान वाहतो, माक्याचं पान वाहतो, असं करून पानं व्हायची. आणि जर का काही पानं अवेलेबल नसतील आणि मिळत नसतील मग ते जे अवेलेबल असतील ते एकत्र करून पानं व्हायची. मी संस्कृत मंत्र म्हणतोय पण मराठी पण मी मुद्दाहून नावं घेतली. मराठी नावं घेऊन ती गणपतीला मधुमालती वाहतो, गणपतीला माका वाहतो, गणपतीला बेल वाहतो, असं करून आपण ती पत्र वाहू शकतो. आणि संस्कृत नावं मी आता घेतो. सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि. गणाधिपाय नमः भृगराजपत्रं समर्पयामि. उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि. गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि. लंबोदराय नमः बद्रीपत्रं समर्पयामि. हरसूनवे नमः धर्तुरपत्रं समर्पयामि. उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि. हरसूनवे नमः धर्तुरपत्रं समर्पयामि. गजकर्णाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि. दोन दुर्वा आणि शेवटी एक शेवटची. 10 मंत्रांना 2-2 आणि शेवटच्या मंत्राला 1. ओके चालेल.
गणाधिपाय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। उमापुत्राय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। अघनाशनाय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। विनायकाय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। ईशपुत्राय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। एकदंताय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। विभवक्त्राय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। मूषकवाहनाय नमः दुर्वायुग्म समर्पयामि। कुमार गुरुवे नमः दुर्वायुग्म समर्पयामि। गणाधिप नमस्ते उमापुत्र गणाशन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक एकदंत भवत्रेति तथा मूषकवाहन कुमार गुरुवे तुभ्यं पूजयामि। पर्यंत असे पार्थे महागणपते नमः एकां दुर्वां समर्पयामि। उदबत्ती वाढून घ्या, निरांजन वाढून घ्यायचं। वनस्पती संध्युड्य गंध्याड्य गंध उत्तम आग्नेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृहीतां श्री पार्थे महागणपते नमः धूपं समर्पयामि। आज्यं च वर्ते संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश ममाज्ञान निवारय श्री पार्थे महागणपते नमः दीपं समर्पयामि। इथे आपण नैवेद्य दाखवतो। पेढे आणले असतील तर पेढे, जे काय आणलं असेल पेढे, घरचा प्रसादाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकता तुम्ही। 5 फळं आणलेली आहेत बघ, ते फळं आहेत तो हो ते फळं ठेव ना। नैवेद्यं गृह्यतां देवं भक्तिमे अर्चना करो इप्सित मे वरम देहि परत्र जगरागतिं। नैवेद्यासाठी मी 5 फळे अर्पण करत आहे। ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय ब्रह्मणे नमः। नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामि। परत पाणी फिरवा। ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय ब्रह्मणे नमः। 2 वेळेची पानं घ्यायची। जेवण झाल्यावर आपण विडा खातो त्याप्रमाणे देवाला विडा देतो आपण। समोर ठेव, त्याच्यावर पाणी सोड। खाली ठेवलं तर त्याच्यावर पाणी सोडायचं। उगे फल महादिव्य नागवल्य दलयितं कपूरैला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां श्री पार्थे महागणपते नमः। मुखवासार्थे पुंगी फल तांबूलं समर्पयामि। नारळ घ्या, नारळावर हळद कुंकू अक्षता व्हायची, ते देवाला द्यायचा। देवाजवळ ठेवायचं। देवाजवळ फल तांबूल दक्षिणा। परमेश्वरा, हे फल मी तुमच्या पुढे ठेवले आहे, त्यामुळे प्रत्येक जन्मी चांगली फळे भोगण्याचे भाग्य मिळालं व देवाला फळ अर्पण करतो। चांगली सुपारी विड्याच्या पानात घालून त्यात कापूर वेलदोडा घातलाय असा हा तयार केलेला विडा आपण ग्रहण करावा। देवाला विडा अर्पण करतो। जगाच्या पोटात असणाऱ्या अग्नीचे बीज आणि जे दिल्याने अनंत पुण्य लाभते असे सुवर्ण विद्या, यामुळे मला शांती प्राप्त होईल। देवाला दक्षिणा अर्पण करतो। देवाला दक्षिणा ठेवाय। त्याचबरोबर इथे संस्कृत मंत्र पण नारळाचा म्हणतो मी। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफला वापे ते भवेत् जन्मनि जन्मनि फलेनं फलितं सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तस्मात् फलप्रदानेन सफला च मनोरथा श्री पार्थिव महागणपते नमः। फलार्थे नारिकेल फलं समर्पयामि। एक नाणं घ्यायचं, पिवळं फूल घ्यायचं। आपण सोन्याच्या ऐवजी पिवळं फूल देतोय। इथे नाणं आहे बघ नाही? हो आहे बघ। सोनं म्हणून आपण देवाला नाणं देतो। हिरण्य गर्भस्थ हेमबीज विभावस अनंत पुण्य फल शांती प्रयच्छ मे श्री पार्थे महागणपते नमः। सुवर्ण पुष्प दक्षिणा समर्पयामि। इथे महानिरांजन दीप म्हणजे आरतीचं ताट घ्यायचं आपण,
नाही, आरती. आरती घ्यायची. चंद्रादित्योच्च धरणी विद्युत अग्निस तथैव च तमेव सर्व ज्योतिषम आर्तिक्यम प्रतिगृहताम श्री पार्थिव महागणपते नमः महानिरंजन दीपम समर्पयामि कर्पूर पुरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदर संस्थितेन प्रदीप्त भासा सहसंगतेन निरांजनम ते जगदीश्वर कुर्वे श्री पार्थिव महागणपते नमः कर्पूर दीपम समर्पयामि. यावेळी तुम्हाला पाहिजे तेवढ्या आरत्या तुम्ही घेऊ शकता. सुखार्थ, दुःखार्थ आणि शंकराची देवीची तुम्हाला पाहिजे तेवढ्या आरत्या घ्यायच्या. आरत्या झाल्यावर आपण मंत्रपुष्प म्हणणार आहोत. इथे पाठभेद आहे. काही जण आधी प्रदक्षिणा घालून घेतात, काही जण मंत्रपुष्प म्हणून झाल्यावर प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणेचं पण मी म्हणतोय, संस्कृत पण म्हणतो आणि मराठी पण वाचतो. यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानी तानी विनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे प्रदक्षिणा समर्पयामि. त्याच्यानंतर नमस्कार, काही साष्टांग नमस्कार घालता आलं तर घालावा. नम सर्व हितार्थाय जगदाधार येतवे साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्न मया कृता. प्रदक्षिणेच्या पावलागणिक या जन्मीची किंवा अन्य जन्माची जी काही पापे असतील ती सर्व नष्ट होत प्रदक्षिणा घालतो. देवाला प्रदक्षिणा घालावी. सर्वांचे हित करणारा आणि जगाला आधारभूत अशा परमेश्वराला माझा साष्टांग नमस्कार असतो. साष्टांग नमस्कार करतो. मंत्रपुष्प. आम्ही सर्व शक्तिमान व सर्व व्यापक परमेश्वराची नमनपूर्वक प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, तू भक्तांचे हृदय जाणणार आहेस, तर आम्ही मनामध्ये धरलेली इच्छा सफल हो व आमचे कल्याण हो. आमचे चहूकडे साम्राज्य पसरून त्यामध्ये सर्व उपभोगाचे पदार्थ उत्पन्न होत. त्या साम्राज्यामध्ये प्रजातंत्राने चालणारी राज्य पद्धती असो, तेथे सर्व जगतापेक्षा सर्व बाजूंनी उत्तम व्यवस्था असो, सर्व लोक परमात्मनिष्ठ होऊन मुक्ती सुखाचे अधिकारी बनवत. आम्हाला त्या साम्राज्यात विशेष अधिकार असोत. आमच्या साम्राज्यात पुष्कळ अधिकारी असावेत व हे सर्व मिळून होणारे राज्य चारही बाजूने समुद्रापर्यंत व्यापणाऱ्या पृथ्वीवर पसरलेले असे. आमचा जो अशा साम्राज्याचा सार्वभौम राजा होईल, तो दीर्घायू होऊन हे आमचे साम्राज्य या सृष्टीच्या अंतापर्यंत परार्ध कालाच्या समाप्तीपर्यंत एक सारखे नांदत राहो. प्रार्थना. आपण याच्यानंतर प्रार्थना आहे. आवाहन कसे करावे, अर्चन कसे करावे आणि पूजन कसे करावे हे मला समजत नाही. हे परमेश्वरा, मला क्षमा कर. मंत्र, क्रिया आणि भक्ती यांनी रहित हे माझे पूजन तुझ्या कृपेने पूर्ण व्हावे. सहस्रावधी अपराध माझ्या हातून रात्रंदिवस होत आहेत, तथापि केवळ तुझा भक्त म्हणून मला क्षमा करावीस. तुझ्या केवळ दर्शनाचे महात्म्य इतके आहे की सर्व पापे नाहीशी होतात, सर्व दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते, पुण्य आणि संपत्ती प्राप्त होते. आम्हाला रूप, जय, यश दे आणि शत्रूंचा नाश कर आणि पुत्र, धन वगैरे देऊन माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर. मला माता, पिता, बंधू, मित्र या सर्वांच्या ठिकाणी तूच आहेस. मला विद्या व धनदाता तूच आहेस. फार काय हे देवा, माझे सर्वस्व तूच आहेस. शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने किंवा सहज स्वभावामुळे माझ्याकडून जे काही घडत आहे ते सर्व परमेश्वर रूपी नारायणाला मी समर्पण करतो. अच्युत, केशव, राव, नारायण, कृष्ण, दामोदर, वासुदेव, हरी, श्रीधर, माधव, गोपींना प्रिय असणारा जानकीपती, रामचंद्र इत्यादी रूपांनी नटलेल्या परमेश्वराचे मी भजन करतो. श्री गणपती असतो. अशा प्रकारे आपली पूजा आता झाली आहे. आणि गणपती स्थापनेनंतर आपल्याला गरज लागते ती उत्तर पूजेसाठी. तर त्याच्यासाठी काय गोष्टी आहेत जे करायला हवे आणि जे आपण घरी करू शकतो? मगाशी म्हटल्याप्रमाणेच उत्तर पूजेमध्ये 5 उपचार असतात. गंध, हळद, कुंकू, अक्षता, फूल आणि नैवेद्य. आणि पण हे करताना आपण ज्याप्रमाणे आत्ता पूजा करताना जशी देवाची 24 नावं घेतली आणि संकल्प केला, त्याचप्रमाणे उत्तर पूजा करताना सुद्धा देवाची 24 नावं घ्यायची आहेत आचमन करून आणि संकल्प करायचा आहे की मी उत्तर पूजन करतोय. संकल्पाची फक्त शेवटची ओळ तिथे बदलायची आहे की पार्थिव महागणपतीचं जे पूजन केलं त्याच्याऐवजी उत्तर पूजा करतोय, असं करायचं. आणि अक्षता वगैरे वाहून ते मूर्ती हलवायची. आता इथे 5 मंत्र येतील.
श्री पार्थिव महागणपते नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। श्री पार्थिव महागणपते नमः पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि। श्री पार्थिव महागणपते नमः धूपं समर्पयामि। श्री पार्थिव महागणपते नमः दीपं समर्पयामि। श्री पार्थिव महागणपते नमः नैवेद्यार्थे खाद्य नैवेद्यम समर्पयामि। हे उपचार झाल्यावर आरत्या घ्यायच्या आहेत। आरत्या घेतल्यानंतर देवासमोर विडा दक्षिणा, आत्ता ज्या पद्धतीने आपण विडा दक्षिणा ठेवली तसेच विडा दक्षिणा ठेवायची आहे। विडा दक्षिणा झाल्यानंतर मंत्रपुष्प म्हणायचं। आरती मंत्रपुष्पन झाल्यानंतर विडा दक्षिणा आपण देणार आहोत देवाला। ते दिल्यानंतर देवाची परत प्रार्थना आहे, ही उत्तर पूजेची प्रार्थना आहे, ही वेगळी आहे। देवा गणराय, आपली पूजा कशी करावी, कोणता उपचार केव्हा कसा व्हावा हे मला समजत नाही। मी आपले चरणाचा दास आहे। जे अधिक गुन्हे झाले असेल ते पूर्ण करून घ्या। माझे हातून माझ्या मुलाबाळांचे हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून सपरिवार माझे रक्षण करा। सर्वस्वी मी आपला दास आहे। माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या उद्योग धंद्यातील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात मला यश लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी। अधिक काय सांगू, माझा सर्व भाव आपण जाता, कृपा दृष्टी ठेवा, हीच प्रार्थना। मंगल मूर्ती मोरया। इथे संस्कृत मंत्रच आहे। यांतु देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्ट कामपद सिद्धार्थम पुनरागमनाय च। या अक्षता फक्त मातीच्या मूर्तीवर व्हायच्या आहेत, घरातल्या देवाच्या धातूच्या मूर्तीवर व्हायच्या नाहीयेत। तर आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमचं कुटुंब लहान असेल ना तर मग घरी गणपतीच्या पूजेसाठी गुरुजी अवेलेबल नसतील तर तुम्ही ही पूजा पूर्णपणे बघू शकता। हळूहळू पॉज करत, थोडा फॉरवर्ड करत, थोडं मागे पुढे होऊन पूजा कशी होतीये ते थोडंसं कॉपी करून आपल्या गणपती बाप्पाची आपण स्वतःही पूजा करू शकतो। तर अजिबात घाबरू नका आणि हा व्हिडिओ अजून शेअर करता येत असेल तर शेअर करा। आणि आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया।